आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 6 पदरीकरणाअंतर्गत उभारण्यात आलेला युनिक उड्डाण पूल वाहतुकीला खुला करण्याची ठेकेदार कंपनीची जोरदार तयारी सुरू असून सातारा कोल्हापूर लेनवरील डांबरीकरणाचे काम आता पूर्ण होत आले आहे। आज मंगळवार दिनांक 5 मे रोजी घेतलेले दृश्य आपण पाहत आहात। कोल्हापूर नाका परिसरात उड्डाण पुलावर बोराटे पंपापासून वारणा हॉटेलपर्यंतच्या भागावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात नांदलापूर ते कृष्णा हॉस्पिटलपर्यंत डांबरीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वारणा हॉटेल ते कृष्णा हॉस्पिटल डांबरीकरण करण्यात आले। आता तिसऱ्या टप्प्यात बोराटे पंप ते वारणा हॉटेल डांबरीकरण सुरू आहे। दरम्यान बोराटे पंप ते कोल्हापूर नाका या ठिकाणी सातारा कोल्हापूर लेनवर डांबरीकरणापूर्वीचे मास्टिक पॅड टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यावरही लगेच डांबरीकरण करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात झालेल्या डांबरीकरणावर सध्या जॉईंट एक्सपान्शनचे काम सुरू आहे। कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल व त्यापुढील भरावाचे दृश्य आपण पाहत आहात।